उपोषण होऊ शकत नाही। प्रशासन याच्याकडे कुठेही गंभीरतेने बघणार नाही आणि जरांगे संपलेला आहे प्रशासनाला माहिती आहे। त्यामुळे जरांगेच्या आता पोटातून वेगवेगळे शब्द निघालेत। काल जरांगे बोलताना मुख्यमंत्री महोदयांना संविधानिक पदे राज्याचे प्रमुख आहेत, मुख्यमंत्र्यांना एकेरी भाषेत बोलून शिवीगाळ करण्याचा प्रकार जरांगेकडून झालाय। खरं तर जरांगेच्या आता तात्काळ मुसक्या आवळल्या पाहिजे आणि कुठेतरी जरांगेच्या मेहुण्यावर गुन्हा दाखल झाला म्हणून जरांगेनी उपविभागीय अधिकारी यांना सुद्धा तुझ्याकडे बघतो बिकतो अशा तुला असं करू तसं करू धमक्या मारण्याचं काम केलंय। खरं तर जरांगेला धमक्या मारण्या प्रकरणी सुद्धा गुन्हे दाखल झाले पाहिजे जरांगेवर, कारण हे राज्य हा देश संविधानावर चालतोय किंवा जरांगे इथं काही हुकुमशहा नाही किंवा राजा नाही। इथं एकच राजा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानुसार राज्य चालतं। त्या संविधानामुळे ह्या लोकांवर गुन्हे दाखल झाले पाहिजे। जरांगेवर जरांगेच्या तात्काळ मुसक्या आवळणं गरजेचं आहे, कारण की जरांगेची आरेरावी पुन्हा वाढली तर येणाऱ्या काळात हे राज्याला परवडणार नाही। त्यामुळे जरांगेला आता जरांगे संपलेला आहे, त्यामुळे जरांगेला उचलून आता जरांगेची जागा जेलमध्ये योग्य राहील, कारण जरांगे पागल झालाय। जरांगेला येणाऱ्या काळात मेंटल हॉस्पिटलमध्ये सुद्धा ऍडमिट करावं लागणार आहे असं आम्हाला वाटतं। खरं तर पोलीस प्रशासन असेल किंवा महसूल प्रशासन असेल यांना हे उशिरा सुचलेलं शहाणपण म्हणावं लागेल। ही 1 वर्षापूर्वीच यांच्या मुसक्या आवळायला पाहिजे होत्या आणि खरं तर यांची फक्त 4 जिल्ह्यातून हद्दपारी केली, यांना उचलून जेलमध्ये टाकलं पाहिजे। यांच्यावर 307 सारखे गंभीर गुन्हे आहेत आणि फक्त हे 9 लोक नाहीत, असे शेकडो लोक आहेत आणि त्यांचा मुख्य आका आंतरवाली सराटीत बसलेला असतो। खरं तर त्या मोठ्या आकाच्या मुसक्या आवळल्या पाहिजे, कारण मोठा आका जर जेलमध्ये टाकल्याशिवाय त्या सर्व त्यांचे गावगुंड असतील, मटक्यावाले गुटक्यावाले दारूवाले ह्या वाळूवाले ह्या सगळ्या गोष्टी बंद होणार नाहीत आणि जोपर्यंत बंद होत नाहीत तोपर्यंत या राज्यामध्ये राज्य अस्थिर करण्याचं काम जरांगे नावाचा बालिश माणूस करत राहणार आहे। कारण ह्या वाळूवाल्याच्या मटक्यावाल्याच्या गुटक्यावाल्याच्या दारूवाल्याच्या रसदीवर जरांगेचं आंदोलन चालतं। खरं तर जरांगेकडे माणसं राहिलेली नाहीत, परंतु जरांगे यांच्या पैशाच्या जीवावर भाड्याने लोक गाड्या लावून रोजंदारीनं लोक आणून त्या उपोषण असेल अशा कार्यक्रमाला बोलून त्या कार्यक्रमाला गर्दी करण्याचा प्रयत्न करतो। परंतु त्याचे जे सहकारी असतील, त्याचे जे गावगुंड असतील, यांना राज्य सरकारनं पोचण्याचं काम बंद करावं, त्यांच्या सर्वांच्या मुसक्या आवळाव्यात। खरं तर फक्त जालना जिल्ह्यात त्याचे सहकारी नाहीत, बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा त्यांचे गुंड आहेत, ते सुद्धा जरांगेच्या आंदोलनाला रसद पुरवण्याचं काम करतात। या सर्वांच्या मुसक्या आवळून खरं तर यांच्या आवळण्यापेक्षा जरांगेच्याच मुसक्या आवळल्या पाहिजे, कारण त्यांचा सर्वांचा मुख्य आका जरांगे आहे आणि जरांगेच्या मुसक्या आवळल्यावर हे सगळ्या गोष्टी बंद होतील असं मला वाटतं।